श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ ना 2-3 दिवसाचा आहे. गावाला गेल्यामुळे काही बनवणं झालं नाही. आज काही मुलांना अभ्यास नव्हता तर त्यांना वाचन करायला लावलं, तर दोघांची चढाओढ वाचनासाठी. नाही तोपर्यंत एक पण करत नाही आणि करायला की मग दोघांचं पण चालू राहतं. तर आज ना हर्षित स्कॉलरशिपचा पेपर आहे, तर त्याची इतकी घाई ना, "मम्मी आवर लवकर, आवर लवकर." घाई-घाई आवरून दिलं. पेपरला जाताना मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे. आम्ही पण असंच लहानपणी करायचो, तर हर्षूला, विराजला पण मी सांगत असते. तेही आपलं बघून करतातच. माझ्या गच्चीवरनं रोज सकाळ-संध्याकाळ एवढे चिमण्या येतात, तर मुठभर तांदूळ आणि 1 वाटी पाणी दररोज ठेवते. आणि हे ना मी परमपूज्य गुरु माऊलींचं ऐकलं होतं, त्यामुळे ठेवते. मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना अन्नदान केल्यामुळे सुख समृद्धी लाभते आणि तेवढंच आपल्याला पुण्य पण भेटतं. जेवढं जमेल तेवढं करत राहायचं. आता सीझन संपलंय म्हटलं थोडंसं मी आरामात आहे. पण कशाचं काय, लग्न सराई चालू झाली आता. लग्नाचे ब्लाऊज वगैरे आणि दुकानात पण कस्टमर राहतात लग्नाचे काही-काही घ्यायला आणि हे धंदे सीझनवारीच चालतात. गावाला गेल्यामुळे माझे ब्लाऊज शिवायचे पडले तसे आणि मला 22 तारखेला द्यायचे होते, पण काही शिवणं झाले नाही. तर कस्टमरचे बोलणे ऐकून घेतले. तुम्हाला होत नव्हतं तर कशाला घेतलं? मला वाटलं होईल आणि अचानकच गावाला जायचं ठरलं. तर त्या ताईला म्हणलं, "उद्या सकाळी तुम्हाला रेडी करून देते ब्लाऊज." रात्री पटकन आवरलं. खिचडीच बनवली आणि भजी बनवले होते मी ब्लाऊज शिवायचे म्हणून. हे लोणचं ना त्यांच्या मालकांनी दिले, तर घरच्या घरीच ते बनवतात. ऑर्डर पण घेतात. हे लोणचं टमाट्याचं आहे.